आणि मित्रांनो मंदिर पण पाहू शकता. खंडोबाचं मंदिर किती सुंदर बनवलंय पाहू शकता. इथे गोंधळ वगैरे चालू आहे. फुलांचा बगीचा पण आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा. फुलांची झाडं पण आहे आणि त्याच्यावरती ना वारली पेंटिंग बनवली पाहू शकता दोन्ही घरावरती. संत जनाबाई संसार ही वीट वरती आहे बघा. मंचुरियन आहे, अच्छा मंचुरियन, चिल्ली आहे, ओके, पनीर चिल्ली, ओके. व्हेज राईस आहे, व्हेज नूडल्स आहे. पेठ्याची प्राइस काय असणार? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि याची हे चंद्रकला आहे, चंद्रकला कसा? हे 80 रुपये पाव आहे. 80 रुपये पाव किलो. हा कोणता आहे? एक कलकत्ता स्पेशल पान आहे. अच्छा कलकत्ता स्पेशल, हे 40 रुपये. 40 रुपयाला असणार आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही आलो भिवंडीला. येथे ना मित्रांनो भव्य दिव्य असा आगरी महोत्सव सुरू झालेला आहे. आज 24 जानेवारी 2026 आहे, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे. आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत आहे ना हे महोत्सव आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला बालनगरी, आगरी फूड वगैरे पाहायला मिळणार आहे. वेगवेगळे कन्झ्युमर स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं असेल किंवा ना एन्जॉयमेंट करायचं असेल तर नक्की तुम्ही ना या महोत्सवाला व्हिजिट करू शकता. डायरेक्ट आपल्याला अग्रिकल्चरच्या वस्तू पण पाहायला मिळणार आहे किंवा खंडोबा देवाचं ना मंदिर पण इथे पाहायला मिळणार आहे. तर नक्की तुम्ही ना या महोत्सवाला व्हिजिट करू शकता. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग टाइम नका व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो हा ग्रामपंचायत क्रीडांगण आहे सोनाळे. आणि हे बघा हे ना भिवंडी नाशिक हायवे, अगदी हायवेच्या रोडाच्या अगदी बाजूला आपल्याला आहे ना ते क्रीडांगण पाहायला मिळणार आहे. तर आपण आहे ना आतमध्ये जाऊन ना कोणकोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे, कशा प्रकारे अग्री महोत्सव असणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत. हा एंट्री गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो आताच उद्घाटन झालं, इथे बघा पाहू शकता फुलं वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण त्या साईडनी एंट्री करूया, त्या साईडनी जाऊया आपण. आणि भव्य दिव्य आगरी महोत्सव मित्रांनो. हे बघा इथे आपल्याला मंदिर पण पाहायला मिळणार आहे. आणि बघा आता उद्घाटन झालंय ना, सगळं कार्यक्रम वगैरे पण सुरू झाले. आणि मित्रांनो मंदिर पण पाहू शकता. खंडोबाचं मंदिर किती सुंदर बनवलंय पाहू शकता. आणि इथे बघा आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती पण पाहायला मिळणार आहे. सीड्या पण दिल्या, म्हणजे तुम्ही ना वरती चढून जाऊन ना दर्शन पण घेऊ शकता. बघा या साईडला आपल्याला आगरी लोकांची घरं पाहायला मिळणार आहे, गोठा पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला घर वगैरे पाहायला मिळणार आहे, किती सुंदर आहे. आणि बघा इथे आपल्याला गोंधळी पण पाहायला मिळणार आहे. इथे गोंधळ वगैरे चालू आहे. आणि बघा या साईडला आपल्याला पहिल्यांचा जोडा पाहायला मिळणार आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. तर आता मला आगरी महोत्सव बद्दल आणि एक काय काय बांधलंय म्हणजे घर वगैरे याच्याबद्दल थोडी माहिती देतो मला. अच्छा पाटलांचा वाडा. अच्छा आता मित्र पाटलांचा वाडा बांधलेला आहे. हा पाटलांचा वाडा आहे आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इकडे सुरू आहे. आणि आपल्याला सर्व समाजाला घेऊन हा आगरी महोत्सव साजरा केला जातो. आणि ह्याच्यातून सर्वांना सामावून घेतलं जातं आणि आपल्या आगरी समाजाची वर्षानुवर्ष परंपरा दाखवण्याची ही पद्धत आहे. या ठिकाणी ज्या काय वस्तू आहेत पारंपरिक जुन्या पद्धतीच्या, टोपली, मटकी, या ठिकाणी इरला हे सुद्धा मांडलेलं आहे हे बघण्याकरता. आणि जे काही पारंपरिक पावसामध्ये ते लोक डोक्यावर घ्यायचे, पहिल्याच्या काळामध्ये छत्र्या नसायच्या, त्याच्यामुळं हा इरला ह्याला बोलतात. हा इरला सुद्धा इथं मांडला जातो. खंडोबाचं मंदिर आहे या ठिकाणी सादर केलेलं आहे. आपल्याकडे समोर बैलगाडी सुद्धा आहे. लिकरा, त्याला अर्थात लिकरा बोलतात या भाषात. जातं वगैरे पाहायला मिळणार आहे, उकळी वगैरे पाहायला मिळणार आहे.
आणि बघा या साईडला फेटा बांधणं चालू आहे आणि त्या साईडला आपल्याला शेती पाहायला मिळणार आहे. कोबी वगैरे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, पालकची भाजी वगैरे आहे. आणि बघा चवली वगैरे, पात वगैरे, झारी वगैरे, फुलांचा बगीचा पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा फुलांची झाडं पण आहे, एकदम सुंदर आहे. बघा पाहू शकता, भारी वाटतंय. फिरायला आलाय? अच्छा, यांचाच आहे का आगरी महोत्सव? अरे वा, काय नाव मग तुझं? जय महेश म्हात्रे. ओके, चालेल चालेल. अच्छा, मोठ्या पप्पांचं तुमच्या? अच्छा, तर बघा आगरी महोत्सव यांच्या मोठ्या पप्पांनी लावलेला आहे. चालेल चालेल, चल मग बाय. तर मित्र बघा इथे आपल्याला कुरमेर पण पाहायला मिळणार आहे. बघा अशा प्रकारे असं आणि बघा अशा प्रकारे झोपडी वगैरे पण पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यावरती ना वारली पेंटिंग बनवली, पाहू शकता दोन्ही घरावरती, संत जनाबाई संसार. आणि त्या साईडला आपल्याला विहीर पाहायला मिळणार आहे. या साईडला विहीर आहे आणि या साईडला बघा आपल्याला वीट भट्टी पण पाहायला मिळणार आहे. ही वीट भट्टी आहे बघा मित्र. बघा या साईडने आपल्याला सगळे कन्झ्युमर स्टॉल्स पाहायला मिळणार आहे कलानी, आणि त्या बाजूला आपल्याला फूड स्टॉल पाहायला मिळणार आहे आणि काही कन्झ्युमर स्टॉल्स पण आहे इथं. बघा या बाजूने ते पण आपण कव्हर करूया. बघा आपण या बाजूने, बघा या बाजूने पण आहे आणि या बाजूने पण आहे. जाताना आपण या बाजूने कव्हर करूया. बघा इथे आपल्याला पान स्टॉल पाहायला मिळणार आहे, पानचा. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव सांगता मला? साबीर पान शॉप, संभाजीनगर, औरंगाबाद. तर कोणकोणते पान मिळणार आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता हे बघा बनारसी पान आहे, बनारसी पान, मसाला मीठा पान आता है, अच्छा 20 रुपयाचा है. 20 रुपयाला असणार आहे. हा हो. कोणता आहे? एक कलकत्ता स्पेशल पान अच्छा, कलकत्ता स्पेशल, हे 40 रुपयाला. 40 रुपयाला असणार आहे. हे मगई पान आता बनवलं ना, अच्छा, मगई ते पान, डबल टेस्ट मध्ये आता है. अच्छा ते सॉफ्ट आणि मेल्ट होता है एकदम, ओके. मध्ये लागत. आणि याची प्राइस आहे ना 40 रुपये असणार आहे. हो, हे चॉकलेट पान आहे. चॉकलेट पान आहे. हा किती आहे? 40 रुपयाला तो हो. पण. फायर पान पण आपल्याकडे येतात. अच्छा, फायर पान पण आहे. तर मित्र फायर पान पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा कोणकोणते पान इथे अवेलेबल आहे ना ते पण इथे बॅनरवरती मेन्शन केलेलं आहे. हे बघा पाहू शकता. आणि हा पहिला स्टॉल आहे. जर तुम्हाला पहिला आणि लास्ट आहे. अच्छा, पहिला आणि लास्ट, ओके. तर मित्र पहिलाही म्हणू शकता किंवा लास्टही म्हणू शकता. इथे तुम्हाला पान वगैरे मिळणार, वेगवेगळे पान मिळणार आहे. तर नक्की तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. बघा इथे आपल्याला स्टेशनरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. 10 रुपयापासून ते 100 रुपयाच्या रेंज पर्यंत आपल्याला आहे ना स्टेशनरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. हे सगळे स्टेशनरीचे प्रोडक्ट आहे. जर स्टेशनरीचे प्रोडक्ट वगैरे पाहिजे तर तुम्ही इथे येऊन बाय करू शकता. आणि समोर बघा स्टेज वगैरे, प्रोग्राम वगैरे पण इथे होतात. आपण आहे ना काही स्टेशनरीचे प्रोडक्ट पण पाहूया. हे बघा 100 रुपयाला फिक्स प्राइस असणार आहे. या बाजूला बघा हे 50 रुपयाला असणार आहे सगळ्या वस्तू. काय घ्या 50 रुपयाला. आणखी त्या बाजूला पण आहे, ते पण आपण कव्हर करूया. या साईडला आपल्याला ना कंपोस्ट वगैरे पाहायला मिळणार आहे, टिफिन वगैरे पाहायला मिळणार आहे, टिफिन वगैरे. आणि व तिथे वॉटर बॉटल पाहिजे ना ती पण पाहायला मिळणार आहे. आणि बघा हा एक स्टॉल आहे ज्वेलरीचा, ज्वेलरी वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा हा एक स्टॉल आहे, हा पण आपण कव्हर करूया. आणि आता आपल्याला बो वगैरे पाहायला मिळणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव? प्रियंका हेअर एक्सेसरी. तर काय काय मिळणार आहे आपल्याकडं? माझ्याकडे मिळणार आहेत गुलाबाची फुलं. ती गुलाबाची फुलं गुलाबाची कितीला असणार आहे? फुलं 50 ला 2 आहेत. 50 ला 2. चाफ्याचे जास्वंदीच्या सारखे 50 ला 1 आहे. क्लिप आहे. क्लिप्स आहे. हे बघा हे 50 ला क्लिप, 70 ला क्लिप आहे. 70 रुपये किती भारी बघा, दिसायला पण खूप सुंदर आहे. हे 50 ला 2 आहेत. 50 ला 2. 50 ला 2 आहेत. ओके हे रबर बँड आहे, हे पण तुम्हाला 50 ला येणार ओके. आहे. हा सुवासिक आहे, याचा स्मेल तुमचा वर्षभर नाही जात. ओके. रबर बँड आहेत, क्लिप आहेत, जे आता लग्न कार्यामध्ये ज्यांचे केस कमी आहेत हो. त्यांच्यासाठी हे छान होईल लावायला. किती रुपयाला असणार आहे ते? 50 ला 50 रुपयाला. 50 ला. मोगऱ्याचे गजरे आहेत 50 ला. 50 हे बघा रुपयाला. एकदम 50 लाईट वेट. अच्छा तेच आहे काय? हा ते हेच आहे, हे बघा. तर तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये कलर केलेला आणि हा व्हाईट आहे. कलर. हा हे
जिलेबी बोलतात ह्याला. जिलेबी. ज्यांचे केस कमी आहेत त्यांना हे लग्न कार्यामध्ये लावले की छान दिसतात. ओके. आणि हे हे क्रिस्टलच्या वेण्या आहेत. आता जे नवयुवती आहेत त्यांना घागरा ओढणी वगैरे घालतात हो. त्याच्यावरती लावायसाठी, फ्रेंच रोलवर घालायसाठी हे चालून जातात. वेणी आहेत. आता पण सध्या लग्न सीझन चालू आहे. लग्न सीझन साठी ह्या वेण्या लागणारच प्रत्येकाला. अच्छा. अंबाडे पण आहेत. अच्छा, अंबाडे. नऊवारी साडी ट्रॅडिशनल लुक वगैरे केला हो. तर त्याच्यावरती तुम्ही ह्या नऊवारी साडीवर तुम्ही लावू शकता. एकदम अप्रतिम दिसतो लावल्याच्या नंतर. किती रुपयाला असणार आहे तो? हे 100ला असणार आहे मॅडम. 100ला. अंबाडे पण आहेत 100ला. हे बघा केसांचे अच्छा, अंबाडे 100 आहेत त्यांना लावू शकता. ओके. 100लाच आहे. जर काही कोणाला ऑर्डर वगैरे द्याल कॉन्टॅक्ट नंबर सांगतो. 9702297171 प्रियंका हेअर एक्सेसरीज. थँक्यू थँक्यू सो मच. आणि बघा हा एक स्टॉल आहे. इथे आपल्याला आहे ना हे सगळे लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वगैरे पाहिजे ते पण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. प्राइस काय रेन्युअल आहे का? 100 रुपयाला पाव किलो असणार आहे. हे बघा. वेगवेगळ्या प्रकारचे आपले लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. ओके चला थँक्यू. चला आणखी पुढचे स्टॉल पण आहे ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथं आपल्याला प्रिंटेड टी शर्ट पण पाहायला मिळणार आहे 200 रुपयाला. बघा अशा प्रकारे असणार आहे. देवाचे फोटो किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो पण आहे ना टी शर्ट वरती प्रिंट वगैरे करून घेऊ शकता. आणि बघा प्रिंटिंग मशीन इथे अवेलेबल आहे. 200 रुपये लिहिलंय ऑल साईज. आणि 2 मिनिटांमध्ये आपल्याला ना टी शर्ट वरती प्रिंट करून मिळणार आहे. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. क्लिप्स वगैरे पाहिजे असतील, हेअर बँड किंवा इयरिंग्स वगैरे पाहिजे असतील ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची किंमत वगैरे विचारूया. भाई प्राइस काय रहने वाला है इसका? 30 रुपया. तो मित्रों 30 सबका अलग अलग प्राइस है ना. ओके. और इसका प्राइस क्या बोल रहे हो? 30 रुपया. अच्छा पहला लाइन 30 रुपया. ये 40. ये अच्छा ये 40 रुपया. ओके. तर मित्र बघा हे सगळे ना आपल्याला 30 रुपयाला पाहायला मिळणार आहे. हे बघा हे सगळे क्लिप्स ना आपल्याला 30 रुपयाला पाहायला मिळणार आहे. ही सेकंड लाईन आहे ना आपल्याला 40 रुपयाला आणि ती लाईन आहे आपल्याला 50 रुपयाला पाहायला मिळणार आहे. अच्छा इयरिंग्स आहे ना आपल्याला 50 रुपयाला पाहायला मिळणार आहे. और हेअर बँड 50 रुपया. मित्र हेअर बँड पण आपल्याला 50 रुपयाला पाहायला मिळणार आहे. आणि बघा हे सगळे 80 रुपयाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण अवेलेबल आहे. आणि बघा हे पण पाहू शकता क्लिप आहे. हे क्लिप किती करे ना 50 रुपये. तर क्लिप पण भारी आहे 50 रुपयाला असणार आहे. ओके चला थँक्यू. आणि बघा त्या दादाकडे आपल्याला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार. सध्या लावणं चालू आहे स्टॉल. आणि इथे बघा इथे ना आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला किचन वगैरे पाहिजे असेल ना ते पाहायला मिळणार आहे. हे बघा कॅमेऱ्याच्या डिझाईन मध्ये. आता किचनची प्राइस काय असणार सगळ्यांची? कोणतं पण तर मित्र कोणते पण किचन घ्या 100 रुपयाला असणार बघा. सध्या दादाचा स्टॉल लावणं चालू आहे. आणि बघा इथं आपल्याला ना वेगवेगळ्या कार्टून मध्ये आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला आपल्याला कॉस्मेटिकचे प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला कॉस्मेटिक वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉस्मेटिक वगैरे पण इथून बाय करू शकता. ओके तर मित्रांनो दादा सांगतात जे आपले व्ह्यूअर असेल त्यांना 500ला 2 मिळणार आहे. मी बॅग्स वगैरे पाहू शकता बघा क्वालिटी पण पाहू शकता बॅग्स वगैरे ची. तुम्हाला दाखवतो बॅग्स वगैरे. बघा अशा प्रकारे बॅग्स वगैरे असणार आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटी वगैरे पाहायला मिळणार आहे. आणखी दादा स्टॉल लावणं चालू आहे तर तुम्हाला आणखी पण व्हरायटी पाहायला मिळणार आहे. चालेल चला. आणि बघा या साईडला आपल्याला बँगल्स वगैरे पण पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला बँगल्स वगैरे पाहिजे असेल ना तुम्ही बँगल्स वगैरे पण बाय करू शकता. काय यांची किंमत काय असणार आहे? तर मित्र 140ला 100 150 अशी वेगवेगळी प्राइस असणार आहे. पाहू शकता. धन्यवाद मनोहर. तसेच कीर्तन सेवा संपल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था स्वर्गीय कुटुंबाई माधू सोरे यांच्या स्मरणार्थ आणखी पुढचे स्टॉल पण आहे ते पण आपण कव्हर करूया. आणि या साईडला समोर आहे ना आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. तर त्यांची पण किंमत वगैरे विचारूया काय असणार आहे. दादा यांची किंमत काय असणार आहे? प्राइस काय रहने वाला है? 100 का 100 ग्राम. तर मित्रांनो
100 रुपयाला 100 ग्राम मिळणार आहे आणि 200 रुपयाला आपल्याला पाव किलो मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पान वगैरे पाहायला मिळणार आहे. गोळा वगैरे पाहिजे ते पण पाहायला मिळणार आहे. आवळा वगैरे पाहिजे त्या आंबट गोड वगैरे ते पण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणखी काय काय मिळणार आहे ते बॅनर वरती मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. ओके चलेल थँक्यू. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला मंचुरियन मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे. फिश मसाले वगैरे पाहिजे ते पण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. ते बनवून चालेल. प्राइस काय असणार आहे बाबा याची? प्राइस 100 रुपीज. ओके तर मित्र 120 ला एक. तर मित्र 120 ला एक असणार आहे. 2 पीस घेतले आपल्याला 200 रुपयाला मिळणार आहे. आणि बघा बाय करायच्या अगोदर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ शकता, त्याचा ऑप्शन पण आहे आपल्याला. टेस्ट पण एक नंबर भारी आहे, एकदम खरोखर या आपल्या आगरी मसाला भेट द्या ना, मस्त कुरकुरीत तुम्ही मंचुरियन घेऊन जा. तर दादा पण सांगतात त्यांनी पण टेस्ट केलेला आहे. मसाला खूप छान आहे आणि इन्स्टंट आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्ही ना असे पकोडे बनवू शकता याचे. बघा अशा प्रकारे पॅकेट असणार आहे. आणि बघा या साईडला आपल्याला स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार आहे. तुमच्या शॉपचं नाव? वेलकम स्वीट. तुमच्या शॉपचं नाव ना वेलकम स्वीट आहे. तर बघा आपण ना कोणकोणते स्वीट मिळणार, त्यांची प्राइस वगैरे काय असणार ते विचारूया. पेठ्याची प्राइस काय असणार? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. आणि याची? हे चंद्रकला आहे. चंद्रकला कसं? हे 80 रुपये पाव आहे. 80 रुपये पाव किलो. हे सोन पापड्या. ते कसं असणार आहे? हे सोन पापड्या 80 रुपये पाव. 80 रुपये पाव. 80 रुपये पाव आणि सर्व 80 रुपये पाव. आता सगळं 80 रुपये पाव किलो असणार आहे. आणि बघा सुतरफेनी पाहिजे ती पण मिळणार. 80 रुपये पाव. आता खाजा वगैरे घेतोय. ओके खाजा वगैरे येणार आहे. आणि आंबावडी पण आपल्याला पाहायला मिळणार. आंबावडी 30 रुपयाला एक. 30 रुपयाला एक. तर आंबावडी ना 30 रुपयाला एक असणार आहे. ओके. आणि बघा हे लाडू वगैरे पाहिजे. हे लाडू वगैरे कसे असतात? लाडू 50 रुपयाला एक. 50 रुपयाला. कोणता पण? राजगिऱ्याचे लाडू 30 रुपयाला एक आहे. अच्छा ओके. आणि याची प्राइस? 80 रुपये पाव. 80 रुपये पाव किलो. आई सर्व. ओके चालेल थँक्यू. म्हैसूर सर्व आहे. ओके बघा म्हैसूर वगैरे पाहिजे सर्व काही येणार आहे. आणि खाजा वगैरे पण येणार आहे. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे तुम्हाला इथे कमी स्वीट्स पाहायला मिळतात. उद्या तुम्ही आले ना तुम्हाला इथं भरपूर स्वीट्स वगैरे आणि सगळे स्टॉल आहे आपल्याला व्यवस्थित चालू झालेले पाहायला मिळणार आहे. थँक्यू. थँक्यू. आणि हा पुढचा स्टॉल आहे, इथं आपल्याला वॉच वगैरे पाहायला मिळणार आहे आणि त्यांची प्राइस वगैरे पण मेन्शन केलेली आहे. पाहू शकता, तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो मी. हे बघा 100 रुपयाला, 150 रुपयाला आणि बघा या साईडला पण आहे 150 रुपयाला या. आणि बघा या पण आहे 100 रुपयाला. आणि बघा या सगळ्या 200 रुपयाला असणार आहे आणि क्वालिटी पण तशी आहे. 200 रुपयामध्ये बेस्ट आहे. पुन्हा लुक दाखवतो तुम्हाला आणि त्या बाजूला पण आहे ते पण दाखवतो. आणि बघा हा एक स्टॉल आहे, इथे ना आपल्याला ते भातुकलीची भांडी वगैरे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला भातुकलीची भांडी वगैरे पाहिजे ना ते पण इथे पाहायला मिळणार आहे. तर त्यांची किंमत वगैरे विचारा. आता त्यांची प्राइस काय असणार आहे? 5 रुपयाला एक. अच्छा सेकंड लाईन आहे ना मित्रांनो 10 रुपयाला. अच्छा वेगवेगळे प्राइस आहे. ओके 30 रुपयाला एक, 40 रुपयाला एक, सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे. चला मित्रांनो हा स्टॉल तर आपण कव्हर केलेला आहे. आणखी पुढचे स्टॉल पण आहेत ते पण आपण कव्हर करूया. इथे आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला टॉईज वगैरे पाहिजे असेल ते इथे पाहायला मिळणार आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळे टॉईज आहेत आणि सगळ्यांची प्राइस आहे ना वेगवेगळी असणार आहे. तरी आपण ना जवळ जाऊन थोडं पाहूया. ते कार्ड्स वगैरे पाहिजे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. किंवा डॉक्टर सेट वगैरे, कॅरम बोर्ड वगैरे पाहिजे ते पाहायला मिळणार आहे. आणि तिथे बघा तिथे ना कार्यक्रम सुरू आहे आणि या साईडला आपल्याला फ्रूट सॅलड पण पाहायला मिळणार आहे. आणि या साईडने बघा हे सगळे ना फूड स्टॉल चालू होतात. त्या साईडने सगळे फूड स्टॉल आहे. तिथे आपल्याला आहे ना दिल्ली की फेमस आईस्क्रीम वगैरे पाहायला मिळणार आहे. हा स्टॉल आहे. मलाई पिस्ता वगैरे, रबडी मलाई वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि हा एक आहे बालाजी फास्ट फूड. काय बोलतो दादा?
हे बघा इथे पिझ्झा बनवणं चालू आहे फ्रेश कुल्हड़ पिझ्झा, चीज पिझ्झा, मोमोज पिझ्झा, दाबेली वगैरे, पोटॅटो ट्विस्टर वगैरे पाहिजे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता बनवणं चालू आहे. आणि बघा या साईडला ना आपल्याला जळगाव स्पेशल सगळं फूड पाहायला मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुझ्या स्टॉलचं नाव काय? जळगाव स्पेशल. तर काय काय मिळणार आहे आपल्या स्टॉलला? माझ्याकडं भरीत भाकर आहे, पिठलं भाकर आहे, थालीपीठ आहे आणि मांडे आहेत. ओके. मांडे आहेत, वांग्यात मांडा. हा मांडा अच्छा, किती रुपयाला असणार आहे? 150 रुपयाला एक आहे. 150 रुपयाला एक. हे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत हे कसं असणार आहे? 150 रुपयाला 2 येतात आणि बॉलमध्ये तुम्हाला क्वांटिटी एवढी असणार. आणि हे काय? हे झुणका भाकर आहे, झुणका झुणका भेटेल. हा हे कसं असणार? 2 भाकरी झुणका ठेचा 150 रुपये. 150 रुपयाला. आणि हे हे 150 रुपये प्लेट आहे, थालीपीठ आहे. थालीपीठ आहे. हा भाजणी थालीपीठ 150 रुपयाला. आणि हे सगळ्यांची पूर्ण प्लेट कितीला असणार आहे? पूर्ण प्लेट म्हणजे तुम्हाला सेपरेट घ्यावा लागेल. 150 रुपये प्लेट आहे. ओके, 150 रुपये प्लेट असणार. हा चालेल. आणि बघा त्यांच्या ना स्टॉलचं नाव पण इथे दिलं आहे, जळगाव स्पेशल. आणि पुरणाचा मांडा, हरी ठेचा भाकरी, पिठलं ठेचा भाकरी, भाजणी थालीपीठ किंवा मेथी पराठा, आलू पराठा वगैरे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालेल, थँक्यू. थँक्यू. चला. आणि बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. आणि बघा आणखी पुढे पण आहे, ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा या साईडला ना आपल्याला स्मोक बिस्किट वगैरे पाहायला मिळणार आहे. सॉफ्टी वगैरे तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. त्यांची किंमत वगैरे 40 रुपीज आणि 20 रुपीज प्राइस असणार आहे. हे बघा अशा प्रकारे असणार आहे. आणि बघा इथं प्राइस वगैरे मेन्शन केली आहे. आणि या साईडला पण आपल्याला पिझ्झा वगैरे पाहायला मिळणार आहे. पिझ्झा बेस वगैरे, पिझ्झा वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. मंचुरियन, फ्राईड राईस वगैरे, चायनीज फूड वगैरे आपल्याला पाहिजे असेल ना तर इथे पण पाहू शकता. हे बघा इथे बनवणं चालू आहे. मंचुरियन बनवणं चालू आहे. आणि बघा तिथे ग्रेव्ही वगैरे बनवणं चालू आहे. तर यांची प्राइस वगैरे काय मी विचारत नाहीये. तर अशा प्रकारे नूडल्स वगैरे किंवा दाबेली वगैरे पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा या साईडला आपल्याला बालनगरी पण पाहायला मिळणार आहे. पहिलाच दिवस आहे त्यामुळे पब्लिक वगैरे नाही आहे. उद्या आलं ना तुम्हाला सर्व पाळणं आहे ना चालू झालं पाहायला मिळणार आहे. रोज पण दाखवतो. तरी काही पाळणं आहे ना इथे चालू आहे. सेटअप चालू आहे मित्र. बघायचं ना आपल्याला पुढून बाई पण पाहायला मिळणार आहे. स्टॅच्यू आहे, सुंदर आहे. 2 स्टॅच्यू पाहायला मिळणार आहे. नागवा आहे पाहायला मिळणार आहे. समोर आपल्याला मंचुरियन वगैरे, मसाला पापड वगैरे, पाणीपुरीचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि हा बघा एकविरा हॉटेल. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव? एकविरा चायनीज सेंटर. मित्र एकविरा चायनीज सेंटर. तर कोणकोणते फूड मिळणार आपल्याकडे? आपल्याकडे आज व्हेज भेटणार बघा. आज शाकाहारी, शुद्ध शाकाहारी. त्याच्यामध्ये मंचुरियन आहे. अच्छा, मंचुरियन, चिल्ली आहे. ओके. पनीर चिल्ली. ओके. व्हेज राईस आहे, व्हेज नूडल्स आहे. ओके. आणि बघा इथं फ्रेश बनवणं चालू आहे. बघा पाहू शकता. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल ना तर फ्रेश फूड तर नक्की तुम्ही ना आगरी महोत्सवाला व्हिजिट करू शकता. उद्यापासून पूर्ण नॉनव्हेज होणार. हॉटेल उद्यापासून पूर्ण नॉनव्हेज भेटणार. पूर्ण नॉनव्हेज मिळणार. ओके. तर मित्र दादा सध्या उद्यापासून पूर्ण नॉनव्हेज फूड आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालेल दादा, थँक्यू. थँक्यू, वेलकम. चला मित्रांनो, दादा स्टॉल आपण कव्हर केला आणि तुमचे स्टॉल पण आहे ते पण आपण कव्हर करूया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या स्टॉलचं नाव सांगा. आमच्या स्टॉलचं नाव मात्रेज मोमोज आहे. आम्ही भिवंडीवरून बिलॉंग करतो. आम्ही भाजवाड या गावातले आहोत. ओके. आणि आमच्याकडे तुम्हाला प्युअर व्हेज आणि प्युअर नॉनव्हेज दोन्ही वस्तू मिळून जातील. याच्यात तुम्हाला मोमोज वगैरे, पिझ्झा वगैरे, बर्गर वगैरे. आणि हे होममेड, पूर्ण प्रमाणे होममेड वस्तू आहे. मोमोजची किंमत काय असणार आहे? हाफची 50 रुपये आणि फुलची 100 रुपये. ओके, चालेल, थँक्यू. आणि मित्रांनो फ्रेश मोमोज आपल्याला बनवून मिळणार आहे. आणि बघा सगळं रेडी आहे. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे कस्टमर दिसत नाहीये. पण तुम्ही उद्यापर्यंत येणार आणि बघायचं सिटिंग अरेंजमेंट पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. आणि हे बघा
आणि आमच्या मोमोची टेस्ट खूप छान आहे. ओके, तर ताई पण आहे मोमोची टेस्ट आहे ना खूप छान असणार आहे. आणि बघा काय काय मेन्यू असणार आहे ना, संपूर्ण माहिती बघा याच्यावर दिलेली आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्याच्यावरती. तर नमस्कार, आमच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट द्या. आमच्याकडे सर्व आहेत आईस्क्रीम, हॅमोर कंपनीचे आईस्क्रीम आहेत सर्व, आणि सिझलिंग ब्राउनी आहे, मोजिटोज आहेत, मोजिटो आहे, त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी ब्राउनी आहे, आणि डेझर्ट बाउल पण आहे, ट्रेंडिंग डेझर्ट बाउल पण आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या आमच्या स्टॉलला. ग्लोबल आईस्क्रीम पार्लर, ते हे पण आहे, बोर्ड पण आहे. थँक्यू. चालेल, थँक्यू. चला मित्र, हा आईस्क्रीमचा स्टॉल तर आपण कव्हर केलेला आहे. आणखी पुढचे स्टॉल पण आहे ते पण आपण कव्हर करूया. बघा, हा महोत्सव आहे ना बघा, त्या साईडने चालू होतं. आपल्याला सगळे स्टॉल आहे ना लाईनीने पाहायला मिळणार आहे. आणि समोर आपल्याला स्टेज पाहायला मिळणार आहे, ते वेगवेगळे प्रोग्राम पाहायला मिळणार आहे. आणि समोर तर आपल्याला बालनगरी पण पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला आपल्याला सगळे फूड स्टॉल पाहायला मिळणार आहे. सध्या सगळे फूड स्टॉल चालू झालेले नाहीये. आणि मित्रांनो, हा एक कन्झ्युमर स्टॉल आहे इथं. तर इथे आपल्याला प्लास्टिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. त्यांचं पण स्टॉल लावणं चालू आहे. जर तुम्ही उद्या आले ना, तुम्हाला सगळं स्टॉल चालू झालेलं पाहायला मिळणार आहे. म्हणजे डेली यूजचे प्रोडक्ट आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणि बघा, हा गेम झोन आहे, बंदुकीचा गेम. आणि समोर आपल्याला पाणीपुरी पाहायला मिळणार आहे. आणि समोर बघा माऊली स्वीट्स, तिथे आपल्याला वेगवेगळे स्वीट्स पाहायला मिळणार आहे. पण ते मी इथे कव्हर करत नाही, कारण की आपण ऑलरेडी एक फूड स्टॉल आपण कव्हर केलेला आहे. पडग्याच्या पुढे गाव आहे, तिथून आलोय आम्ही. अच्छा, पालखीसाठी आलेले आहे. हा, म्हणजे आम्ही दरवर्षी असतो अच्छा, इथे. दरवर्षी असतो. दरवर्षी. ओके, नाव काय तुझं? माझे नाव प्रथमेश संजय धुमाळ. त्यांचं संध्या. संध्या अंकुश भोईर. ओके, चालेल चालेल. कितवीला आहे तुम्ही सगळे? हा, कितवीला आहे तुम्ही? मी आता 12वीला आहे, 11वीला 11वीला आहे. अच्छा, तुझं नाव? राजदीप रवींद्र पप्पे. ओके, चालेल चालेल. 6 वर्ष आले, आम्ही रेग्युलर येतो. अच्छा, 6 वर्ष. आमचाच हरिपाठ असतो दरवर्षी. ओके, माऊली हरिपाठ मंडळ वडवले. रेग्युलर आहे ना, पालखीसाठी हे लोक येतात. ओके, चालेल चालेल. चल, आता महाराज कीर्तनाला आहेत, आम्ही काला आलोय. अच्छा, आता मित्र महाराज कीर्तनासाठी आहे आणि फूड एन्जॉय करायला आलेले आहे. बाय. चला मित्रांनो, बाय बाय. आणि या स्टॉलला बघा, या स्टॉलला आपल्याला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे. किंवा हे बघा, ते लहान मुलींसाठी लाइटिंगवाली बॅग्स वगैरे पाहिजे ना, ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रामकृष्ण हरी बचत गट आणि ज्वेलरी वगैरे पण आहे. ज्वेलरी वगैरे पाहिजे ते पण पाहायला मिळणार. ज्वेलरी वगैरे आणि बॅग्स वगैरे पण आहे. आणि या साईडला पण बघा, या साईडला आपल्याला घर संसार पाहायला मिळणार आहे. लहान मुलांसाठी आपल्याला ते भातुकलीची भांडी वगैरे पाहायला मिळणार आहे. त्यांची किंमत वगैरे विचारा. दादा, किंमत काय असणार यांची? काय बोलता? 5-5 रुपये. तर मित्र बघा, हे सगळ्यांना 5-5 रुपयाला असणार आहे. म्हणजे सुपडी वगैरे घ्या, 5-5 रुपये. आणि यांची तर मित्र पोलपट लाटण्याना 50 रुपयाला असणार आहे. आणि गॅस वगैरे पाहिजे, तेलाची कटली वगैरे पाहिजे, किंवा कबोर्ड वगैरे पाहिजे, फ्रीज वगैरे पाहिजे, वॉशिंग मशीन वगैरे पाहिजे, किंवा बघा असे मोठ्या प्रकारचे कबाड वगैरे पाहिजे, आणि टोपांचा सेट वगैरे पाहिजे ना, ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. ओके, चालेल, थँक्यू. आणि या साईडला पण बघा, या साईडला पण आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. तर ऑलमोस्ट सेमच स्टॉल आहे, त्यामुळे मी कव्हर नाही करत आहे. आणि समोर बघा आपल्याला टॉईजचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला पण बघा, या साईडला ना आपल्याला हे सगळे किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. 100 रुपयाच्या रेंजमध्ये. म्हणजे क्रिकेटर वगैरे पाहिजे, कार्टून वगैरे पाहिजे, ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि याचा स्टॉल लावण्यात चालू आहे. आणि समोर बघा आपल्याला ज्वेलरीचा शॉप पण पाहायला मिळणार आहे. इमिटेशन ज्वेलरी आहे. जर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहिजे ना, मंगळसूत्र वगैरे, कानातल्या वगैरे, तर ते पण इथे पाहायला मिळणार आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.